नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, छत्रपती एज्युकेअरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की स्कॉलरशिपला कसं नेमकं अप्लाय करायचं असतं. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कोणत्या कॅटेगरीनुसार किती स्कॉलरशिप भेटते. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, आपण सुरुवातीला SCBC, ओपन आणि EWS तीन कॅटेगरीबद्दल बोलूया. तर या तिन्ही कॅटेगरीमध्ये स्कॉलरशिप भेटण्यासाठी एक महत्त्वाचा घटक आहे, म्हणजे तुमची जी उत्पन्न आहे ते 8 लाखापेक्षा कमी पाहिजे व तुमचे आईवडील हे गव्हर्मेंट सर्वेंट नसले पाहिजेत. हे सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे या स्कॉलरशिपसाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, तर EWS ओपन यांना दोन स्कॉलरशिप भेटतात. एक राजश्री शाहू महाराजाची राहते, ती ट्युशन फीस म्हणून एक स्कॉलरशिप येते, ती जी आहे ती कॉलेजला भेटत असते. आणि दुसरी येते पंजाबराव देशमुख हॉस्टेल अलाउन्समेंट म्हणून एक स्कॉलरशिप येते, ती आहे ती स्टुडंटच्या अकाउंटवर येत असते. जर स्टुडंट हॉस्टेलला राहत असेल तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की हॉस्टेलवर करा, डे स्कॉलर नका करू. तर यानुसार तुमच्या प्रोफाईलमध्ये तर बघा, जी राजश्री शाहू महाराजाची जी स्कॉलरशिप येते ती आपण जे भरता वेळेस 15% फीस भरलेली आहे ना, 15%, तर ते 50%, तर ती उरलेली 50% आता आपल्या कॉलेजला तर लागेलच भरावला. तर ती कोण भरत असतं? ती गव्हर्मेंट भरतं. त्याचे 2 हप्ते येतात. तर प्रत्येक कॉलेजच्या फीस वाईजचे डिफरंट म्हणजे हप्ते येत असतात. जर तुमचं गव्हर्मेंट कॉलेज असलं तर अराऊंड 27,000च्या जवळपास असे 2 हप्ते येतात. ते सगळे दोन्ही म्हणजे 54,000 रुपये जे आहेत ते आपल्या कॉलेजला जात असतं. आता जी पंजाबराव देशमुख आहे, तर इथं सर्वात महत्त्वाचं आहे, पंजाबराव देशमुख ज्या विद्यार्थ्यांचं अल्पभूधारक किंवा लेबर कार्ड आहे त्या विद्यार्थ्यांना जास्त प्रॉफिट होतो. तर लक्षात घ्या, ज्या विद्यार्थ्याकडे अल्पभूधारक किंवा लेबर कार्ड आहे त्यांना 20,000 रुपये वर्षाचे असा प्रॉफिट मिळतो. 20,000 रुपये मिळतात. आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांकडे नाही आहे त्यांनी पण अप्लाय करा, पण त्यांना थोडा कमी बेनिफिट मिळतो. त्यांना फक्त 8,000 मिळतात. असे 2 टप्प्यामध्ये 4,000 2 टप्प्यामधून येऊन 8,000 मिळतात. आणि ज्यांच्याकडे अल्पभूधारक आहे त्यांना 2 टप्प्यामध्ये 10,000 असे मिळून 20,000 येतात. याकडे लक्ष घ्यावे. तर माझं तुम्हाला सर्वज्ञ SCBC असो, ओपन असो किंवा EWS असो, या तिन्ही कॅटेगरीवाल्यांना सांगण्याचं आहे की तुम्ही हॉस्टेलवर जर असला तर या संधीचा पुरेपूर फायदा घ्या. तर तुम्ही आहे ते आपण काय करतो, राजश्री शाहू महाराजाच्या स्कॉलरशिपला इन जनरल अप्लाय करतो. पण तुमच्याकडून काय होऊन जातं, तुम्ही या पंजाबराव देशमुखच्या स्कॉलरशिपला अप्लाय करायचं विसरून जातो. तर तसं करू नका. ती तुम्हाला त्याचा प्रॉफिट होऊन जाईल, त्याच्यामुळे ते नक्की अप्लाय करा. हे झालं ओपन EWS किंवा ओपन EWS आणि SCBC कॅटेगरीवाल्यांसाठी झालं. आता एक मुलींसाठी स्कॉलरशिप नवीन जे अप्लाय झालेली आहे की SCBC ओपन आणि OBC. तर याच्यामध्ये तुम्ही लक्षात घ्या, तुम्हाला 2 स्कॉलरशिप भेटू शकतात. एक म्हणजे ती पंजाबराव देशमुख मी जी तुम्हाला आत्ता सांगितली ती स्कॉलरशिप, तिचा तुम्ही जरूर फायदा घ्या. आणि ती तुम्हाला हे एज्युकेशन फ्री रिम्बर्सशिप फॉर ओपन कॅटेगरी स्टुडंट अफेक्टेड SCBC EWS मेडिकल अँड डेंटल कॉलेज ही जी आहे, तर ही जी तुम्हाला मंजूर झालेली आहे, तर त्यांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे अशा मुलींना फ्री ऑफ कॉस्ट एज्युकेशन मिळणार आहे, हे आपल्याला तर माहीत आहे. तर याच्यासोबतच तुम्हाला पंजाबराव देशमुखची पण स्कॉलरशिप मिळू शकते. तर त्या दोन्ही स्कॉलरशिपला अप्लाय करा, कारण की तुम्हाला दोन्हीमध्ये प्रॉफिट भेटेल. आता आपण जे बोलणार आहोत ते आता बोलणार आहोत OBC कॅटेगरीबद्दल. OBCमध्ये जे आहे पोस्ट मॅट्रिक नावाची स्कॉलरशिप राहते. तुम्ही जे भरता वेळेस फक्त डेव्हलपमेंट फीस तेवढीच 10,800 रुपयाची आणि जे कॉलेजची फीस आहे तेवढी जे हॉस्टेलची फीस आहे तेवढी भरलेली असणार आहे. तर पोस्ट मॅट्रिक म्हणून एक स्कॉलरशिप राहते, त्याला फ्रीशिप म्हणतात. तर ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे तर त्यांना काय करायचं असतं, पोस्ट मॅट्रिक म्हणून फ्रीशिप म्हणून एक स्कॉलरशिप राहते, त्याच्यामध्ये अप्लाय करायचं असतं. तर तुमची जी आहे ट्युशन फीस सगळीच्या सगळी गव्हर्मेंट भरत असतं तुमच्या कॉलेजला. आणि तुम्हाला 3,800 रुपये म्हणून हे आहे हॉस्टेल भत्ता म्हणून येतो. तर हॉस्टेलसाठी पण अप्लाय करायचं असतं. त्याच्यासाठी तुम्हाला ती पोस्ट मॅट्रिक नावाची स्कॉलरशिप राहते, त्याच्यावर जाऊन तुम्हाला अप्लाय करायचं असतं. त्याच्यानंतर आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बोलूया SC आणि ST कॅटेगरीबद्दल. तर यांच्यामध्ये पण सेम प्रोसिजर आहे. यांना डेव्हलपमेंट फीस वगैरे काही भरायची गरज नाही आहे SC ST कॅटेगरीवाल्या कॅन्डिडेटला किंवा विद्यार्थ्यांना. तर यांच्यामध्ये कसं राहते, फ्रीशिप म्हणून एक स्कॉलरशिप राहते. तर याच्यामध्ये बघा लक्ष द्या, ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या खाली आहे त्यांना आहे की नाही
हॉस्टेल भत्ता 50,000 रुपये भेटू शकतो. फक्त तुम्हाला 1-2 फॉर्म भरायला लागतात. जर तुम्ही हॉस्टेलवर राहत असले म्हणजे त्यांचे एक सेपरेट हॉस्टेल राहतात ना प्रत्येक डिस्ट्रिक्ट वाईज, म्हणजे की SC/ST कॅटेगरीवाल्यांसाठी. जर तुम्ही त्याच्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला ते भरावं लागेल. आणि किंवा जर तुम्ही गव्हर्नमेंटच्याच हॉस्टेलवर राहत असाल तर तुला स्वयंसंभव म्हणून एक फॉर्म राहतो, तो भरायचा. त्याच्यानुसार तुम्हाला हॉस्टेलमध्ये 40,000 ते 50,000 रुपये येऊन जातात. याच्याकडे लक्ष द्या. आणि ते तुमची स्कॉलरशिपची फ्रीशिप म्हणून एक स्कॉलरशिप आहे, ती पण तुम्ही भरा. बस एवढंच सांगतो. तर स्कॉलरशिपचा फॉर्म हा काळजीपूर्वक भरा आणि टायमाच्या आतमध्ये भरा. 31 मार्च इथे बघू शकता तुम्हाला डेट नाही, सॉरी याच्यात. तर तुमचा जो स्कॉलरशिपचा फॉर्म आहे याची डेट जी आहे ती 31 मार्च 2025पर्यंतच आहे. तर त्याच्या आतमध्ये तुम्ही कॉलेजच्या स्कॉलरशिप डिपार्टमेंटला जाऊन भेटा आणि स्कॉलरशिपचं विचारून घ्या, कशी भरायची कशी नाही, ते तुम्हाला मार्गदर्शन करतीलच. तर माझं एवढंच म्हणणं आहे की स्कॉलरशिपची डेट संपण्याच्या अगोदर तुम्ही स्कॉलरशिपचा फॉर्म भरून घ्या, नाहीतर तुम्हाला ती पूर्ण फीस भरावी लागते शेवटच्या वर्षी. याच्याकडे दक्षता घ्या. बस धन्यवाद, थँक्यू. आशा करतो की हा व्हिडिओ तुमच्या मदत झाली असेल हा व्हिडिओ बघून. धन्यवाद.